राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा अशी ओळख असणारी सह्याद्री महाराष्ट्राचा अभिमान आहे। सह्याद्री जितकी राकट आणि दणकट आहे ना, तेवढंच तिचं सौंदर्य मनाला खूप स्पर्श करतं। तर हीच ती सह्याद्री, अशी ही मनाला भुलवणारी आणि काळजात भरणारी सह्याद्री महाराष्ट्राची आन बान आणि शान आहे। तर अशाच्या सह्याद्रीतील डोंगरांच्या गुहेत विराजमान झालेले गिरिजात्मक गणेश यांच्या भेटीला म्हणजेच लेण्याद्रीला आज आपण भेट देत आहोत। आई तुम्ही कुठे बसता? कडेला बसा ना, तुम्हाला कडेला बसते ना। बरं जयश्री मग चलो बैठो। आई तुला आपला बसते आई, म्हणजे कधी दरवाजा लावता आम्ही जातो त्या साईडला आईच्या वळून लावून। चला आम्ही चाललो लेण्याद्री। हॅलो हाय। गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका जबरदस्त व्हिडिओ सोबत। तर आजूबाजूला तुम्हाला चोहीकडे ग्रीनरी दिसत आहे। ऑफकोर्स पावसाळा आहे त्यामुळे दिसणारच ती। शनिवार रविवार सोमवार अशी 3 दिवसांची सुट्टी आली, त्यामुळे आम्ही गावी आलो। शनिवारी रात्री आलो आणि रात्री झोपलो, सकाळी लवकर उठलो आणि अचानक प्लॅन ठरला लेण्याद्री ओझरला जायचा। फटाफट तयार झालो आणि एकाच गाडीमध्ये आम्ही 2 चिलीपिली पकडून 8 जण बसलो आणि मस्त निघालो। मित्रांनो, जुन्नर तालुका म्हणजे निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका। तर खूप छान वाटतं जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये इकडे येतो। धबधबे पाहायला मिळतात, दाट धुकं आणि हिरवागार शालू पांघरलेले डोंगर। आपण जेव्हा लेण्याद्री ओझरला फिरायला येतो ना, तेव्हा आपली पावलं आपोआप शिवनेरी किल्ल्याकडे देखील वळली जातात। अगदी 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे लेण्याद्रीपासून, त्यामुळे तिकडं तुम्ही शिवनेरीला आलात तरी इकडे लेण्याद्री ओझर पण करू शकता। अगदी जवळपास फिरण्यासारखी ठिकाणं आहे इकडे। तर इथे लेण्याद्री 2 किलोमीटर राहिलेला आहे इथून। आणि समोरचा जो डोंगर दिसतोय अगदी त्याच डोंगरावर जायचं आहे आपल्याला। डोंगरावर म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी जायचं आहे, तिथून आपल्याला वरती पायऱ्यांनी गणपतीच्या दर्शनासाठी जायचं आहे। मित्रांनो, अष्टविनायकांतील हा एक असा गणपती आहे जो लेण्यांमध्ये प्रकट झाला। लेण्यांमधला गणपती म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले असे सांगितले जाते। तर अगदी समोरच आपल्याला इथूनच 2 किलोमीटर आपण जेव्हा लांब असतो तेव्हाच त्या लेण्या दिसतात आपल्याला। तर इथे पोहोचलेला आहोत आपण आणि ते गाडी पार्किंगसाठी सुविधा आहे। तर आपण आता इथे काही शुल्क घेतात गाडी पार्क करण्यासाठी। गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत। तर म्हणजे 2 वाजलेले आहेत अक्षरशः आम्हाला येता येतं। तर इथे महाप्रसाद देखील भेटतो, 3 वाजेपर्यंत चालू असतो महाप्रसाद। तर आपण खाण्याचा विचार आहे, महाप्रसाद आपण आले तर घेऊन जाऊया, तर खाऊया म्हणजे मुलांना पण थोडीशी एनर्जी। तर मस्त महाप्रसाद घेतला आणि आता निघालोत, कारण आपल्याला म्हणजे या बाप्पांच्या दर्शनासाठी गुहेत जाताना आपल्याला सुमारे 307 पायऱ्या पार कराव्या लागतात। शिवाय इथे डोली देखील म्हणजे आहे तिथे, त्याने पण तुम्ही जाऊ शकता, म्हणजे वयस्कर व्यक्ती आहेत ते। तर प्रति व्यक्ती जे आहे ते 1000 रुपये घेतात ते आणणे आणि आण करण्यासाठी। तर सोडतात पण आणि दर्शन झाल्यानंतर पुन्हा खाली आणून सोडतात। आणि खरं तर चालायला देखील एवढं नाही। आणि आम्ही जेव्हा आलो तेव्हा पावसाचं वातावरण झालं होतं आणि जेव्हा पायऱ्या चढायला स्टार्ट केलं पाऊस मस्त रिमझिम चालू होता, त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं वरती पायऱ्या चढताना। अजिबात असं थकल्यासारखं वाटलं नाही। तर अष्टविनायकांमधील 6वा गणपती म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरातील गुहेत विराजमान असलेले लेण्याद्री येथील गिरिजात्मक गणेश। कुकडी नदीच्या तीरावर हे गाव वसलेलं आहे। हा बाप्पा म्हणजे माता पार्वतीच्या तपश्चर्याचे फळ मानले जातो। तर मित्रांनो, हे पाहू शकता या पद्धतीची डोली असते आणि 4 जण घेऊन जातात त्यामध्ये आपल्याला। तर या पायऱ्या जिथून स्टार्ट होतात तिथे ते घेतात आणि इथे सोडतात येताना। तर चप्पल काढून त्यामध्ये बसायचं आणि मस्त जायचं।
जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी छान पर्याय आहे हा. तर प्रत्येक व्यक्तीमागे 1000 रुपये घेतात ते. तर आपण मस्त पायऱ्या चढत जाणार आहोत आणि आता पावसाचं वातावरण झालेलं आहे. मित्रांनो, असं सांगण्यात येतं या लेण्यांमध्ये माता पार्वतीने 12 वर्ष तपोसाधना केली होती. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनवली. गणपती बाप्पाने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्यासमोर प्रकट झाला. 11व्या दिवशी त्याचे नाव गणेश ठेवले गेले, म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती. मित्रांनो, खरं सांगू का, पावसाळ्यातील दृश्य ना अगदी डोळ्यांचे पारणं फेडणारं असतं. चांगला धोधो पाऊस झाला ना तर पायऱ्यांवरून वाहणारे धोधो पाणी, हिरवीगार शालू पांघरलेली सह्याद्री, धुकं, आहा वाव रे, नुसतं बघतच राहावंसं वाटतं. बघून नक्कीच तो डायलॉग आठवतो. काय ती सह्याद्री, काय ते धुकं आणि काय ते धबधबे, मस्त. मित्रांनो, आत्ता जरी धबधबे नसले ना तरी जेव्हा जोरदार पाऊस होतो ना तेव्हा अगदी खळखळून पाणी वाहतं डोंगरांवरून, पायऱ्यांवरून. तर आपण ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. आता मंदिरात प्रवेश करतोय. पावसाच्या धारा थोड्याशा चालू आहेत, पण खूप छान वाटलं. गरम अजिबात होत नव्हतं, मस्त ओलावा जाणवत होता आणि भिजायलाही अगदी काहीच वाटलं नाही, खूप छान वाटत होतं. तर पायऱ्यांनी आतमध्ये जातोय आपण आता. गुहेच्या आतमध्ये म्हणजेच मंदिरामध्ये प्रवेश करतोय. असं म्हणतात हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असलं तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजेच प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीचं पाठीचे दर्शन होते. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे आणि मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. तर पायऱ्या चढताना आतमध्ये जपून चढा, कारण की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा निसरत्या होतात त्यामुळे. मित्रांनो, जवळपास पाहण्यासारखे ठिकाणे इथले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले शिवनेरी किल्ला, माळशेज घाट, ऐतिहासिक नाणेघाट आणि काही किलोमीटर अंतरावर भीमाशंकर देखील आहे. मित्रांनो, आतमध्ये प्रवेश करताच मस्त गणपती बाप्पांची मूर्ती डोळ्यासमोर दिसून येते. तर विशेष म्हणजे आत कोणतीही प्रकाश योजना नसतानाही ही गुहा सतत प्रकाशमान असते, अशी हिची रचना केलेली आहे. एका अखंड दगडात ही गुहा कोरलेली असून यातील एका दगडावर श्रींची मूर्ती कोरलेली आहे. या मंदिराची दर्शनाची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत ओपन असते. पायऱ्या थकल्यासारखं वाटलं की मस्त मांडी घालून बसायचं आणि बाप्पांच्या मूर्तीकडे पाहत बसायचं. खूप मनाला अगदी शांतता वाटते. तर आता मी पण तुम्हाला बाप्पांचे दर्शन घडवते. गणपती बाप्पांचे दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर फोटो काढायला काही म्हणजे आवरलाच नाही. मग इतकं छान वातावरण झालं होतं. मंडळी, याच लेण्याद्रीमध्ये गणपती बाप्पा 15 वर्ष वाढले होते असं सांगण्यात येतं. तर दर्शन करून बाहेर आल्यावर इथे मस्त आपण आता फोटो क्लिक करणार आहोत आणि थोडंसं पाऊस पण चालू आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत असेल. आणि इथे आता आम्ही खाली जाणार आहोत. तुम्हाला जर अजून लेण्या फिरायच्या असतील तर पुढे देखील आहे पाहण्यासारखं, हे पाहू शकता, या पद्धतीने आहे. तर आपण आता खाली निघूयात. पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर मस्त आम्ही ते कोकम सोडा पिलो. अगदी पोटाला थंडावा वाटला आणि खूप छान वाटलं. आणि तुम्ही पण आलात ना नक्की प्या बरं का, खूप छान लागतो. तर मित्रांनो, असं झालं आपलं लेण्याद्रीच्या गिरिजात्मक बाप्पांचं दर्शन. तर यापुढे आपण जाणार आहोत आता ओझरच्या गणपती बाप्पांना.
ओझरच्या बाप्पांचं दर्शन मी तुमच्याशी पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनल जर नवीन असाल ना सबस्क्राईब नक्की करा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.